आल्याबद्दल धन्यवाद मॅडम. तर आम्हाला डेली ऑब्झर्वेशन आणि त्यांचं जे काही स्किल आहे ते आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. जेवढं एज्युकेशन देऊ शकतील त्या किंवा आम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सुद्धा जे काही देऊ शकतील ते सगळं देत असतात. बट मॅडमने आज सांगितलं होतं की सर आणि मॅडम इथं स्वतःहून येत आहेत की तुमचं असं असं आहे तर तुम्हाला आणखी काय करता येईल किंवा गायडन्स रिलेटेड अजून एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सर आणि मॅडम देतील. ते खरंच अगदी खूप खरं होतं. इट इज ॲक्च्युली व्हेरी ट्रू की सरांनी जे काही बोलले वॉट एव्हर ही हॅज सेड that has been implemented in the future by us. Maybe some of us will observe it and do it again. Otherwise, some of them will apply it as a home tuitions and playgroups and whatever they can do as per the economic conditions. जसं सरांनी बोलले की प्रत्येकाच्या घरची परिस्थिती सारखी नसते. काही जण जॉब करतील, काही जण स्वतःच्या शाळा काढण्याच्या मागे आज जरी नाही झालं बट दे विल मेक फॉरवर्ड की स्टेप बाय स्टेप आपण त्या साईडला मूव्ह करू. पण त्यासाठी काय गरजेचं होतं, एवढा कोर्स आपण करतोय तेवढा कोर्स करून फक्त एका ठिकाणी बसला नाही. तर सरांनी जसं सांगितले जे गाईड केलं की त्याप्रमाणे तुम्ही हे करू शकता ते करू शकता. म्हणजे व्हेरियस वेज दॅट विल टेक अस टू व्हेरियस ग्राउंड की आपण हे करू शकतो ते करू शकतो. या सगळ्या गोष्टी जे सरांनी सांगितल्या त्या खरंच मला वाटतं की आपल्या सगळ्यांना हेल्पफुल ठरतील. आणि जसं सरांनी सांगितलं की ती इच्छा आपल्यात होती म्हणून आपण केलंय. तर मग माझ्यामध्ये तरी आपण सगळेजण समोर जाऊन काही ना काही करणार. घरी तरी माझ्यामध्ये कोणी नाही बसणार आहे. तिथे आल्याबद्दल खरंच सर आणि मॅडम धन्यवाद. आणि विशेष करून आमच्या प्रिन्सिपल मॅडमचा सुद्धा धन्यवाद की त्यांनी एवढा वेळ सरांचा आणि मॅडमचा घेऊन आम्हाला गाईड करण्यासाठी त्यांनी इथे बोलवलं आणि आम्हाला एक प्लॅटफॉर्म आणि डायस निर्माण करून दिलं की आम्ही पण आमचे काही विचार शेअर करू. आणि थँक्यू सो मच.